बीडसह राज्यातील सर्वच पोस्ट ऑफिस बॉम्ब निवडून देण्याची धमकी एका मेलद्वारे आल्यानंतर आता पोलीस या सगळ्या पोस्ट ऑफिसची तपासणी करत आहेत. मी सध्या बीडच्या पोस्ट ऑफिसमध्ये आहे. हे पोस्ट ऑफिस पूर्णपणे खाली करण्यात आलं आहे आणि जे बॉम्ब डिफ्यूज पथक आहे ते या ठिकाणी आलेलं आहे. त्यांना या ठिकाणी प्रचारण करण्यात आलेलं आहे. डॉग स्क्वॉड देखील या ठिकाणी प्रचारण करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या पोलिसांच्या माध्यमातून या पोस्ट ऑफिसची तपासणी करण्यात येत आहे. या ठिकाणी जे पार्सल्स आहेत, जे काही साहित्य आहे, या साहित्याची तपासणी आता वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत आणि हा जो मेल होता तो पोस्ट ऑफिसच्या अधिकृत मेल आयडीवर आलेला आहे आणि बीडच नाही तर राज्यातील सर्व पोस्ट ऑफिस आम्ही बॉम्बने उडून देऊ अशी धमकी देण्यात आलेली आहे. काही दिवसापूर्वीच मुंबई येथील प्रेस क्लब देखील बॉम्ब निवडून देण्याची धमकी अज्ञात व्यक्तीने दिली होती. त्यानंतर त्या ठिकाणी देखील पोलिसांना प्रचारण करण्यात आलं होतं आणि अशाच पद्धतीचं एक मेल आता बीडच्या पोस्ट ऑफिसमध्ये आलेला आहे आणि हे सगळं पोस्ट ऑफिस बॉम्ब निवडून देण्याची धमकी देण्यात आली आहे. हा मेल आल्यानंतर पोलिसांनी सगळं संपूर्ण पोस्ट ऑफिस खाली केलेलं आहे. सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि आता पोलीस या ठिकाणी तपासणी करत आहेत. वेगवेगळी जी काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या माध्यमातून पोलीस वरिष्ठ अधिकारी आहेत, पोलीस आहेत, BDS पथक आहे, डॉग स्क्वॉडला देखील या ठिकाणी प्रचारण करण्यात आलेलं आहे आणि नेमका हा मेल कुणी केला याचा तपास एका बाजूला पोलीस घेत आहेत तर दुसरीकडे पोस्ट ऑफिसमधील जे काही पार्सल्स आहेत, जे काही साहित्य आहे त्याची तपासणी पोलिसांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं बॉम्ब डिफ्यूज पथक आहे हे या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या तपासण्या या पोस्ट ऑफिसमध्ये करण्यात येत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत. जेव्हा हा मेल आला तेव्हा पोस्ट ऑफिसमधून पोलिसांना प्रचारण करण्यात आलं आणि BDS असेल किंवा इतर जे काही पोलीस अधिकारी असतील हे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही सगळी तपासणी आता करण्यात येत आहे. सहकारी कॅमेरामन मुकुंद समी, आप्पासाहेब मोरकर, लोकाशा TV, बीड.